सिन्नर शहरातील मोबाईल, घरगुती उपकरणे आदी विक्रीसाठी नावाजलेले नाव म्हणजे राहुल भावसार यांचे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। त्यांनी नुकतेच दुसऱ्या शाखेचा शुभारंभ केला असून त्यापाठोपाठ त्यांनी महाराष्ट्र व गोवामधील नंबर 1 मोबाईल स्टोअर्स असलेल्या एसएस मोबाईलचे 107वे आणि जिल्ह्यातील 6वे फ्लॅगशिप सिन्नरमध्ये सुरू केले असून त्याचा भव्य उद्घाटन सोहळा अशोका बिल्डकॉमचे सुप्रसिद्ध उद्योगपती अशोकजी कटारिया यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला। सिन्नर तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या राहुल भावसार यांच्या घुंगरू इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी त्यांची नवीन शाखा खासदार पूल येथे साकारली। त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या यशाची आणखी एक पायरी चढत लाखो ग्राहकांच्या समाधानाचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र व गोवामधील नंबर 1 मोबाईल स्टोअर असणाऱ्या एसएस मोबाईलच्या सिन्नरमधील पहिल्या एक्सपिरियन्स फ्लॅगशिप घेतली असून सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर भव्य दिव्य असा मोबाईल स्टोअर उभारण्यात आला। त्याचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अशोका बिल्डकॉमचे सुप्रसिद्ध उद्योगपती अशोकजी कटारिया यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, पुंजाभाऊ सांगळे, कृष्णाजी भगत, नगरसेवक नामदेव लोंढे, सुदाम सांगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, गोविंद लोखंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्टोअरला भेट देऊन राहुल भावसार व एसएस मोबाईलचे क्लस्टर हेड नाशिक केवल आहिरे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आलेल्या मान्यवरांचे भावसार कुटुंबीय व एसएस मोबाईल परिवाराच्या वतीने स्वागत करून आदरातिथ्य करण्यात आले। यावेळी उद्घाटनाचे औचित्य साधून विविध ऑफरचा ग्राहकांनी लाभ घेतला। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांसमोर बोलणं म्हणजे खरं तर सौभाग्य आहे, पण हे अवघड काम आहे खूप। एसएस बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एसएस मोबाईल ही कोल्हापुरातून चालू झालेली मोबाईलची रिटेल आउटलेट, एक आउटलेटपासून आज 122 आउटलेटवरती पोहोचलेली आहे। जवळपास अर्ध्या महाराष्ट्रामध्ये एसएस मोबाईलचे आउटलेट्स आता उपलब्ध आहेत
आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे पूर्ण महाराष्ट्रात करण्याची आपली इच्छा आहे. राहुल भावसार सरांच्या माध्यमातून आपण सिन्नरमध्ये हे SS मोबाईलचं आउटलेट चालू केलं आहे. माझी आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे, त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि जे या कार्यक्रमासंदर्भात आपण भरपूर ऑफर्स ठेवलेले आहेत, त्याचा पण ग्राहकांनी फायदा आहे. धन्यवाद. माझ्या सिन्नरचे बंधूंनो, आणि हा विषय स्पेशली ही काही सगळी तकलीफ अतिशय म्हणजे अशोक गवळीचा लहानपणापासून माझ्याबरोबरच आहे. तिथे दोघ्यात आम्ही शाळेमध्ये बरोबर आहे. नारायण भावसार इथे आहे, सुरेश दामोदर आहे, बाळोबा आहेत, आमचे आपले नेते राजेसाहेब सगळे, या सगळ्यांना उद्देशून फक्त एवढंच एक सांगतो, ते का खूप छान केलं भावसार. हे जे तुम्ही इथे ही जी शॉपिंग केली आहे ती अतिशय म्हणजे काळाची गरज आहे ती. त्यामुळे ह्याला यश येणार, हे चालणार. कारण याला बरोबर त्याला म्हणतात ना, नीड ऑफ नीड. मोबाईल हा एकच भाग असा आहे, कदाचित किरणला त्याच्या त्या साडीचे कलर डिझाईन बदलतात, कपड्यांचे कपडे, त्यामुळे इथे जसं त्याला सारखा डिमांड आहे. 50 वर्षापूर्वी सुद्धा कपड्याला जो डिमांड होता जेव्हा बांधर पाडलेलं होतं, तसंच आजही त्यामुळं कपड्याला डिमांड आहे. तीच परिस्थिती या मोबाईलच्या बाबतीमध्ये, कारण नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन एरियाज, नवीन नवीन ॲप्स त्याच्यामध्ये येत आहेत. आणि आज मोबाईल म्हणजे अगदी अविभाज्य भाग झाला आहे. कुठे जरी गेलो आपण, एखादं मोबाईल विसरलो तर ताबडतोब आपल्याला कसं तरी होतं, मोबाईल नाही आहे असं होत नाही. त्याच्यामुळे जो एकमेकांशी जो कनेक्ट केला जातो, त्यांनी खरं तर रेव्होल्युशन केलं आहे, संपूर्ण जगावरती त्यांनी रेव्होल्युशन केलं आहे. अशी ही शॉपिंग म्हणजे भावसार साहेबांनी इथे ते चालू केली आहे. आणि त्याच्या उद्घाटनासाठी तुम्ही मला इथे बोलवलं, मला खरोखरच एक सिन्नरचा तुमचा बंधू ह्या नात्याने मला तुमचा खूप आभार मानतो मी. आणि याला यश येणार, उत्तम चालणार, यात काही प्रश्न नाही. यांना गिऱ्हाईकडे जावं लागणार नाही, गिऱ्हाईक यांच्याकडे येणार. फक्त याच्याबरोबर एकच मी त्यांना विनंती करेन की त्याच्यानंतरची सेवा ही द्या. म्हणजे तुम्ही हे विकल्यानंतर जर समजा काही अडचणी आल्यात किंवा कुठे काही डिफिकल्टी किंवा टेक्निकली झाली, तर ती जी आहे, ती जी सेवा आहे ती आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो ना, ते द्या. त्याआधी तुम्ही तिथे जवळपास 100च्या वरती त्यांच्या अशा शॉपिंग त्यांनी ऑलरेडी चालू आहे. म्हणजे त्या पद्धतीने मला वाटतं ऑलरेडी तुमच्याकडे तो बॅकअप असेल असतो, तर तो बॅकअपचा हे देऊन आमच्या नाशिककरांना, आमच्या नाशिक बंधूंना इथे मोबाईल घेतल्यानंतर त्याला तो पद्धतीचा आनंद वाटू देत. एवढंच फक्त मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. परत एकदा मी सगळे आपल्याला सदिच्छा देतो आणि मला इथे बोलून आणि हा जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय भारत.